नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. हॅलो एव्हरीवन. In previous lecture we have already studied about what is business and what are the features of business. Next our point that is profession. So what is profession? Profession is that part of economic activities under which a person uses his educational knowledge and special skill to render services for earning some income. For example, doctor, lawyer, chartered accountant, etc. So what do you mean profession? So here is profession is that part of economic activities under which a person uses his educational knowledge and special skill to render services for earning some income. म्हणजेच याच्यामध्ये प्रोफेशन असो किंवा बिझनेस असो, यामध्ये ही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे आणि आपण साहजिकच प्रोफेशन आणि बिझनेस महत्त्वाचं काम असतं आपलं ते म्हणजेच टू अर्निंग मोर मनी, टू अर्निंग सम मनी. दॅट्स वाय वी यूज अवर एज्युकेशनल नॉलेज अँड ऑल्सो स्पेशल स्किल. म्हणजे प्रोफेशन म्हणजे असं आहे की ज्याच्यामध्ये आपण स्वतःचं नॉलेज आणि जे स्पेशल स्किल आहेत ते आपण यूज करत असतो आणि आपण सर्व्हिस रेंडर करत असतो. मग आपल्याला प्रोफेशन म्हटलं की एक्झाम्पल देऊ शकतो आपण डॉक्टर, लॉयर, चार्टर्ड अकाउंटंट हे प्रोफेशन आहे. टीचर्स ह्यांचं एक प्रोफेशन आहे. मग प्रोफेशन एक असं आहे की ज्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे फीचर्स जे आहेत ते आपण बघणार आहोत आणि त्या पद्धतीने प्रोफेशन इट मीन्स दॅट पर्सन uses his educational knowledge and also use special skill to render services for earning some income. So what are the features? Very important question, that is what are the features of profession? First one, aim. This is very important feature of profession. Every profession is practiced for earning money. Also they render services to their clients and solve their problems. त्यात आपण बघितलं की प्रोफेशन म्हणजे अशी पर्सन आहेत जे स्वतःचं एज्युकेशनल नॉलेज यूज करतात, स्किल यूज करतात आणि आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात. मग याच्यामध्ये एक महत्त्वाचं एम म्हणजेच काय की एव्हरी प्रोफेशन इज प्रॅक्टिसाइज फॉर अर्निंग मनी. म्हणजे साहजिकच प्रोफेशन हे आपण अर्निंग मनीसाठीच प्रोफेशन करत असतो आणि या प्रोफेशनचं महत्त्वाचं कार्य असतं ते म्हणजेच रेंडर सर्व्हिसेस टू देअर क्लायंट्स. म्हणजे याच्यामध्ये डॉक्टर असतील तर ते पेशंटला आपल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात. त्यांचे काय प्रॉब्लेम्स असतील, जे काय डिसीज असतील ते क्युअर करत असतात. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट असतील तर त्यांना क्लायंटला सर्व्हिस देत असतात. टीचर्स असतील तर ते स्टुडंटला जे काही त्यांचं नॉलेज असेल ते प्रोव्हाइड करत असतात. म्हणजे याच्यामध्ये प्रोफेशनमध्ये प्रत्येकजण हा स्वतःचं नॉलेज यूज करून त्या पद्धतीने सर्व्हिस रेंडर करायचं काम महत्त्वाचं करत असतं. सो फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट फीचर दॅट इज एम. ओके. सेकंड वन, क्वालिफिकेशन. अ प्रोफेशन कॅन बी प्रॅक्टिस्ड ओनली आफ्टर ॲक्वायरिंग रिक्वायर्ड क्वालिफिकेशन्स. ईच प्रोफेशन हॅज अ सर्टन सेट ऑफ बॉडी ऑफ नॉलेज. तर नेक्स्ट महत्त्वाचं आहे ते म्हणजे क्वालिफिकेशन. कोणतंही प्रोफेशन असेल तर त्यासाठी आपल्याला क्वालिफिकेशन कंप्लीट करणं गरजेचं असतं. म्हणजे याच्यामध्ये आपण बघितलं डॉक्टर असतील तर डॉक्टरलासुद्धा पहिल्यांदा मेडिकल एक्झाम द्यावी लागते, ज्याला आपण नीट असं म्हणतो. CA असेल, चार्टर्ड अकाउंटंट त्यांचीसुद्धा एंट्रन्स एक्झाम असते. त्याचप्रमाणे टीचर असतील तर त्यांनासुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन विथ BEd करावं लागत असतं. सो हिअर अ प्रोफेशन कॅन बी प्रॅक्टिस ओनली आफ्टर ॲक्वायरिंग रिक्वायर्ड क्वालिफिकेशन अँड ईच प्रोफेशन हॅज अ सर्टन सेट ऑफ बॉडी ऑफ नॉलेज. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक प्रोफेशन हे त्याचं एक सेट ऑफ बॉडी ऑफ नॉलेज असतं. म्हणजेच बघा, जर तुम्हाला CA करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा 3 ते 4 वर्ष तुम्ही CAचे प्रोफेशनल म्हणून तुम्ही क्लास अटेंड केल्यानंतर त्याच्यानंतर इंटर्नशिप असते आणि त्यांच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी कोणाच्या तरी अंडर काम करावं लागत असतं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही स्वतःचं प्रोफेशन चालू करत असता. त्याचप्रमाणे डॉक्टरचं पण तसंच असतं. मग हे जे सगळं आहे त्याच्यामध्ये एक प्रॉपर सेट ऑफ बॉडी ऑफ नॉलेज असतो आणि दिस नॉलेज हॅज टू बी ॲक्वायर्ड ओनली बाय सिस्टमॅटिक अँड फॉर्मल ट्रेनिंग. आणि यासाठी साहजिकच सिस्टमॅटिक आणि फॉर्मल ट्रेनिंग दिल्यानंतरच ते डॉक्टर म्हणजे साहजिकच बघा डॉक्टर असतील तर त्यांनासुद्धा प्रॅक्टिससाठी
बऱ्याच प्रमाणात ट्रेनिंग दिलं जात असतं आणि हे प्रॅक्टिस करत असताना वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये ते वर्क करताना आपल्याला दिसत असतात. ॲडव्होकेटसुद्धा आपण ॲडव्होकेट झाल्यानंतर आपल्याला पदवी मिळाल्यानंतरसुद्धा आपल्याला एका बेस्ट जो ॲडव्होकेट असेल त्याच्या अंडर साहजिकच आपल्याला प्रॅक्टिस करावी लागत असते, ट्रेनिंग घ्यावी लागत असते. सो वन कॅनॉट प्रॅक्टिस प्रोफेशन अनलेस धिस नॉलेज इज ॲक्वार्ड. म्हणजे जोपर्यंत ते नॉलेज ॲक्वायर करत नाही तोपर्यंत वन कॅनॉट प्रॅक्टिस प्रोफेशन. मग त्या पद्धतीने प्रॅक्टिस मात्र करू शकत नाही. सो व्हेरी इम्पॉर्टंट फीचर दॅट इज अ क्वालिफिकेशन. थर्ड वन, फायनान्शियल रिटर्न्स. Professional get fees in exchange of their services. Income received by professional is not fixed. तर याच्यामध्ये आपण प्रोफेशन करत असतो म्हणजेच आपण प्रोफेशनलमध्येच आपल्याला फीज आपण घेत असतो. कोणत्या प्रकारे आपण रेंट घेत नसतो. तर रेंट आणि फीज तुम्हाला अर्थ माहिती आहे. तर फीज जे प्रोफेशनल असतात, जे प्रोफेशन करतात त्यांना साहजिकच जे सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात त्यांना फीज दिली जात असते. सो प्रोफेशनल गेट फीज इन एक्सचेंज ऑफ देअर सर्व्हिसेस. इन्कम रिसिव्ड बाय प्रोफेशनल इज नॉट फिक्स्ड. मात्र एक लक्षात घ्यायचं की प्रोफेशनल जे आहेत म्हणजेच आपण एक्झाम्पल बघितले, डॉक्टर, लॉयर असतील, चार्टर्ड अकाउंटंट असतील, तर यांना जे मिळणारी फीज असेल किंवा त्यांनी जे इन्कम रिसिव्ड केलेलं आहे ते फिक्स नसतं. म्हणजेच आपण डॉक्टरकडे गेलं तर ज्याच्यामध्ये पेशंट हे त्यांच्याकडे येत असतात जेव्हा त्यांना बरं नसतं, डिसीज वेगवेगळ्या प्रकारचे येत असतात. म्हणजे आत्ता आपण म्हणू शकतो की कोविड-19मध्ये आता डॉक्टरांचा धंदा हा फुल चालत आहे, बरोबर. प्रोफेशन त्यांचं जोरात चाललं आहे. म्हणजे याच्यामध्ये त्यांना मिळणारं इन्कम ह्या वर्षी खूप आहे, पण ते नेक्स्ट इयरला जास्त असेल याची आपण कोणत्या प्रकारे हे ग्वाही देऊ शकत नाही की नेक्स्ट इयरला ते साहजिकच जास्त कमवतील. किंवा ॲडव्होकेटची सुद्धा सर्व्हिस आत्ता चांगली चालली असेल. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काय दिसून येईल की इन्कम रिसिव्ड बाय प्रोफेशनल इज नॉट फिक्स्ड. ओके. प्रोफेशनल कॅन बी एम्प्लॉयड इन अन ऑर्गनायझेशन ऑर सेल्फ एम्प्लॉयड. मग हे प्रोफेशनल ज्यावेळी एखादा डॉक्टर, लॉयर किंवा चार्टर्ड अकाउंटंट असेल किंवा टीचर असेल तर यांनी ज्यावेळी ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजे कॅन बी एम्प्लॉयड इन अ ऑर्गनायझेशन ऑर सेल्फ एम्प्लॉयड म्हणजे याच्यामध्ये ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा ते काम करू शकतात किंवा स्वतःचं वैयक्तिक असं CAचं ऑफिस, चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे कन्सल्टन्सी करू शकतात, स्वतःचं ऑफिस काढू शकतात. A working chartered accountant gets salary but those who practice privately, that is self-employed, gets fees. मग याच्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट जर तो स्वतः इंडिव्हिज्युअली जर तो फॉर्म त्याचा प्रोफेशन करत असेल तर तो त्याला आपण सेल्फ एम्प्लॉयड गेट्स फीज असं म्हणू शकतो. आणि जर तो प्रॅक्टिस कुणाच्या अंडर करत असेल तर त्याला मिळणारं जे फायनान्शियल रिटर्न्स आहे ते साहजिकच त्याला दर महिन्याला मिळणार आहे. पण तो जो स्वतःचं वैयक्तिक असं त्यांनी चालू केलं असेल, मग डॉक्टरांनी स्वतःची प्रॅक्टिस चालू केली असेल किंवा ह्यांनी ॲडव्होकेटनी, तर त्यावेळी त्यांना मिळणारे जे फीज आहे त्याला आपण सेल्फ एम्प्लॉयड गेट्स फीज म्हणतो. आणि धिस फीज इज नॉट फिक्स्ड. सो दॅट इज अ फायनान्शियल रिटर्न्स. नेक्स्ट वन, कॅपिटल. Profession can be practiced independently or professional can work under someone. Independent practicing professional requires huge capital for setting his practice. आता कॅपिटल म्हटलं की त्याला आपण भांडवल असं म्हणतो, इन्व्हेस्टमेंट म्हणतो. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की कोणताही प्रोफेशन आपण घेतल्यानंतर त्यासाठी साहजिकच म्हणजे एखादा डॉक्टर असेल तर त्या डॉक्टरनी प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर साहजिकच डॉक्टर एक त्याला पदवी मिळाल्यानंतर तो डायरेक्ट कुठेतरी बसून त्याचं व्यवसाय सुरू करू शकत नाही. त्यासाठी त्याला बिल्डिंग खरेदी करावी लागते. म्हणजे डॉक्टर म्हटलं की मेडिकलला आधी लाखो रुपये खर्च केलेले असतात. त्याच्यानंतर ती पदवी मिळाल्यानंतर त्याचं स्वतःचं त्यांनी बिल्डिंग म्हणजे त्याचं आपण हॉस्पिटल त्यांनी उभारणं गरजेचं असतं. याच्यामध्ये त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट त्याला आपण कॅपिटल असं म्हणतो. ॲडव्होकेटने स्वतःचं ज्याला आपण शॉप म्हणू शकतो ते थाटलं असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये केली इन्व्हेस्टमेंट म्हणजे त्याला आपण कॅपिटल म्हणतो. सो हिअर प्रोफेशन कॅन बी प्रॅक्टिस इंडिपेंडेंटली ऑर प्रोफेशनल कॅन वर्क अंडर समवन. मग याच्यामध्ये हे जे प्रोफेशन आहेत ते प्रॅक्टिस इंडिपेंडेंटली करू शकतात किंवा मग कोणाच्या अंडर तरी काम करू शकतात. मग यासाठी इंडिपेंडंट प्रॅक्टिस करायची असेल प्रोफेशनल त्यावेळी मात्र रिक्वायर जास्तीत जास्त ह्यूज कॅपिटल फॉर सेटिंग हिज प्रॅक्टिस. सो दॅट इज अ कॅपिटल. नेक्स्ट, रजिस्ट्रेशन अँड मेंबरशिप. आता रजिस्ट्रेशन आणि मेंबरशिप म्हणजे नक्की काय ते आपण बघूया. सम प्रोफेशन हॅव अ काउन्सिल विच रेग्युलेट्स द ॲक्टिव्हिटीज ऑफ प्रोफेशनल. These professionals have to register them with the respective council and get certificate of practice.
तर याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की हे प्रोफेशन आता आपण बघितलं की त्याच्यामध्ये काही रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. मग हे रजिस्ट्रेशन प्रत्येक प्रोफेशन म्हणजे त्याच्यामधून तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर म्हणजे डॉक्टर, लॉयर ह्यांनी त्यांचे पूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट केल्यानंतर त्यांना पदवी मिळाली, मग CAची मिळाली असेल, त्याप्रमाणे डॉक्टरी पदवी मिळाली असेल, तर त्यावेळी काउन्सिल जे असतं की त्या काउन्सिलमध्ये ज्या प्रोफेशन ज्यांनी मिळवलेलं आहे त्यांची रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. सो हिअर दीज प्रोफेशन हॅव टू रजिस्टर देम विथ द रिस्पेक्टिव्ह काउन्सिल अँड गेट सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस. मग त्याच्यानंतरच त्यांना प्रॅक्टिसचं सर्टिफिकेट दिलं जात असतं. सो फॉर एक्झाम्पल बार काउन्सिल ऑफ इंडिया फॉर लॉयर्स, ICAI फॉर चार्टर्ड अकाउंटंट्स अँड इंडियन मेडिकल असोसिएशन फॉर डॉक्टर्स एक्सेट्रा. म्हणजे हे प्रोफेशन आहे. म्हणजेच जर लॉयर तुम्ही बनला असाल, ॲडव्होकेट झाला असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट हे बार काउन्सिल ऑफ इंडियाकडून मिळत असतं. त्याचप्रमाणे चार्टर्ड अकाउंटंट असाल तर तुम्हाला ICAIकडून मिळत असतं. आणि जर तुम्ही डॉक्टर प्रोफेशन म्हणून काम केलं असेल तर तुम्हाला इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सर्टिफिकेट मिळत असतं. आणि देन यू गेट सर्टिफिकेट अँड स्टार्ट युअर प्रोफेशन ऑल्सो. So the code of conduct mentioned by their respective council must be strictly followed by every professional. म्हणजे याच्यामध्ये द कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच त्यांचं ते कोड ऑफ कंडक्ट आहे, जे एक नियमावली ज्याला असं म्हणतो की त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं असतं की त्यांचे जे स्ट्रिक्टली फॉलो करायचं म्हणजे जे काय काउन्सिलचे जे काही नियम असतील, रूल्स अँड रेग्युलेशन असतील, त्या पूर्ण प्रोफेशन जे ज्यांना मिळालेलं आहे त्यांनी फॉलो करणं गरजेचं असतं. एव्हरी प्रॅक्टिसिंग प्रोफेशनल हॅज टू ॲक्वायर मेंबरशिप फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह काउन्सिल. सो हिअर एव्हरी प्रॅक्टिसिंग प्रोफेशनल म्हणजे ज्यांना सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्यांनी स्ट्रिक्टली हे फॉलो केल्यानंतर साहजिकच त्यांना म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये डॉक्टरसाठी साहजिकच मेंबरशिप मिळू शकते, ICAIमध्ये CAसाठी मेंबरशिप मिळू शकते आणि बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये लॉयरसाठी त्यांना मेंबरशिप मिळू शकते. मात्र ही मेंबरशिप मिळाल्यानंतर जर एखादा डॉक्टर फ्रॉड निघाला तर साहजिकच त्याचं सर्टिफिकेट हे काढून घेण्याचा अधिकार हा साहजिकच त्या इंडियन मेडिकल असोसिएशनचं असतं. किंवा ॲडव्होकेटनी कोणत्या प्रकारचं फ्रॉड केला तर त्यांचंसुद्धा सर्टिफिकेट काढून घेण्याचा अधिकार हा ICAIला असतो. म्हणजे त्यालाच आपण मेंबरशिप असं म्हणतो. सो आवर फिफ्थ feature of profession, that is registration and membership. Okay, next our 7th, that is non-transferability. Profession cannot be transferred to other person on the will of professional. For example, a doctor cannot transfer his medical practice to his son or daughter who has not completed concerned medical education. So non-transferability म्हणजेच काय? So here when we get a certificate or a profession cannot be transferred to other person the will of professional. म्हणजे याच्यामध्ये बघा की प्रोफेशन तुम्ही केल्यानंतर म्हणजे डॉक्टर, लॉयर हे तुम्ही झाल्यानंतर तुमचं प्रोफेशन हे तुम्ही दुसऱ्या कोणालाही तुमची जरी इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकत नाही. म्हणजे आपण समजा एखादा आपले स्टुडंट शिकत आहेत आणि त्याला तो मेडिकल लाईनला गेलेला आहे, तर तू मेडिकलला गेला आहेस तर तू काय पुढे शिकण्याची गरज नाही, ही माझी पदवी घे आणि तुझा प्रोफेशन चालू कर, असं आपण करू शकत नाही. सो फॉर एक्झाम्पल अ डॉक्टर कॅनॉट ट्रान्सफर हिज मेडिकल प्रॅक्टिस टू हिज सन ऑर डॉटर. म्हणजे जे डॉक्टर आहेत त्यांना साहजिकच टोटली त्यांचं मेडिकल म्हणजे नीटची एक्झाम देऊन प्रॅक्टिस केल्यानंतरच त्यांना मेडिकल सर्टिफिकेट मिळत असतं. मात्र हे सर्टिफिकेट घेतल्यानंतर जर त्या डॉक्टरला जरी वाटलं की आपल्या सन आणि डॉटरला किंवा इतर जे रिलेटिव्ज असतील त्यांना आपलं सर्टिफिकेट देऊन ते व्यवसाय सुरू करू शकत नाही. सो हू हॅज नॉट कम्प्लीट कन्सर्न मेडिकल एज्युकेशन. म्हणजे याच्यामध्ये नॉन ट्रान्सफरबिलिटी मिळतं. म्हणजे प्रोफेशन हे मी टीचर आहे म्हणून मी तुम्हाला माझं प्रोफेशन हे तुम्हाला देऊ शकत नाही किंवा तुम्ही ते स्वतः स्टार्ट करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला साहजिकच तेवढं पदवी घेणं गरजेचं असतं. सो नॉन ट्रान्सफरबिलिटीमध्ये आपल्या प्रोफेशनमध्ये दिसून येतं. So our last point, that is nature of work. Professionals charge fees in exchange of expert services. For example, architect design the layout of office for fees. So nature of work, प्रत्येकाचं नेचर ऑफ वर्क. मग डॉक्टर असेल तर त्याचं नेचर ऑफ वर्क वेगळं असू शकतं, ॲडव्होकेट असेल त्याचं वेगळं असू शकतं. म्हणजे आपल्या जिथे आपण राहतो त्या ठिकाणी सुद्धा काही ॲडव्होकेट असतील तर काही ठराविकच ॲडव्होकेट असतील ते फेमस असतात, काही डॉक्टर आहेत ते काही डॉक्टर असे फेमस असतात. का तर त्यांचं नेचर ऑफ वर्क हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. फॉर एक्झाम्पल आपण टीचरचं म्हटलं की टीचरचं सुद्धा शिकवण्याची एक टॅक्ट जी असते ती पद्धत असते ती वेगवेगळी असते आणि त्या पद्धतीने म्हणजे त्यांनी प्रोफेशनल जे असतात ते चार्ज फीज करत असतात इन एक्सचेंज ऑफ एक्सपर्ट सर्व्हिसेस. आणि म्हणजे त्यांनी जे एक्सपर्ट असतात त्याप्रमाणे सर्व्हिस तुम्हाला दिल्यानंतर आपण काय करत असतो की त्यांना फीज
देत असतो आणि त्या पद्धतीने मग नेचर ऑफ वर्क हे याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळं प्रत्येकाचं प्रोफेशननुसार दिसून येत असतं. इथं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो म्हणजे आर्किटेक्ट डिझाईन्स द लेआउट ऑफ ऑफिस फॉर फीज. म्हणजे इथं आर्किटेक्चर असेल तर त्यांनी डिझाईन केलं लेआउट असेल ऑफिसचं असेल तर ते लेआउट केल्यानंतर साहजिकच त्याला फीज ही आपण पे करत असतो. म्हणजे जो एक्सपर्ट डिझायनर असेल त्यालाच आपण अपॉइंट करत असतो. सो दॅट दिस इज features of profession, that is first one, aim, qualification, financial returns, capital, registration and membership, non-transferability and nature of work. So very important question, that is a profession, what are the features of profession. धन्यवाद.